नमस्कार सर्व आपल्या मावळ विधानसभेतील आणि पुणे जिल्ह्यातील आपल्या सर्व सोशल मीडिया वर्तमानपत्र आणि सर्व साप्ताहिक त्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून पहिले स्वागत करतो। गेली 3-4 दिवस पूर्वी महाराष्ट्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यानंतर ज्या काही गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासारखा कार्यकर्ता या मावळ तालुक्यामध्ये मावळ विधानसभेमध्ये काम करतोय, तर हे सगळं करत असताना पार्टीने अनेक जबाबदारी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे दिल्या। त्या यशस्वीपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे। मी आता मावळ विधानसभेचा निवडणूक प्रमुख या नात्याने या ठिकाणी मावळ विधानसभेमध्ये या बूथ रचना असेल, निवडणुकीची प्रक्रिया असेल, मतदार नोंदणी असेल आणि शासनाच्या अनेक योजना या महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, निवडणुकांची तयारी करणं। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला त्या ठिकाणी प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी पण दिली होती, ती यशस्वीपणे पार पाडली। ते खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे साहेब यांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्यामध्ये मी त्या ठिकाणी काम केलं। म्हणून मला काल एक फोन आला आणि आज कार्यकर्त्यांची मागणी आहे की मावळ विधानसभेमध्ये आता परिवर्तन झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टी होत असताना 2 ऑगस्टला आम्ही जो मेळावा घेतला, भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या आणि त्या सगळ्या व्यथा ऐकून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना अशी झालेली आहे की मावळ तालुक्यामध्ये ही चाललेली जी काही दडपशाही आहे, ही दडपशाही रोखण्यासाठी, ही हुकुमशाही रोखण्यासाठी आपल्यातला एक माणूस त्या ठिकाणी विधानसभेवर गेला पाहिजे, म्हणून मी आमच्या पक्षाकडे मागणी केली। परंतु पक्षाने मला समन्वयक त्या ठिकाणी जी जबाबदारी पाठवली आहे, तर मला पक्षाला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचंय की पक्षाने ही जागा भारतीय जनता पार्टीकडे घ्यावी आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी। मी नक्कीच पक्षाला यश मिळवून देईल आणि येणाऱ्या काळात या मावळ विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी पार्टीला मिळेल असा संदेश मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी माझ्या पक्षश्रेष्ठीकडे विनंती करतो आणि माझी विनंती पक्षाने त्या ठिकाणी ऐकावी आणि मला समन्वय जबाबदारी देण्यापेक्षा उमेदवारी द्यावी ही पक्षश्रेष्ठीला माझी विनंती असेल। पक्षाने समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेली ती तुम्ही आता नाकारताय का? हो, मला आता आमच्या इथं जो काही निर्णय आपला आम्ही 2 ऑगस्टला घेतलेला आहे, तर मला असं सांगायचं आहे की इथं जो निर्णय झालाय तो आमच्या सर्व माझे ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळं मला त्या समन्वयकापेक्षा या मावळ विधानसभेमध्ये पक्षाने उमेदवारी द्यावी अशी माझी या निमित्ताने मागणी आहे। याबाबतचं काही पत्र किंवा याबाबतची काही कळवलेलं आहे मला पत्र आलेलं आहे आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या यांनी। तुम्ही काही कळवलंय का? मी आता आपल्या माध्यमातून कळवतोय आणि मी मागच्या 2-4 दिवसामध्ये ज्यावेळी मला विचारणा झाली, चर्चा झाली, त्यावेळी आम्ही कुठली मागणी त्यांच्याकडे केली नाहीये, आम्ही उमेदवारीची मागणी करत आहोत। पण काय सांगणार, सुनील शेळके जे आमदार जे आहे त्यांना एबी फॉर्म देण्यासाठीही बोलावणं केलं आहे मुंबईमध्ये, अशा वेळेला तुम्ही मागणी करताय, काय तथ्य आहे या मागणीमध्ये? आमच्याकडे कुठली अधिकृत अजून पक्षाने पण आम्हाला भूमिका सांगितली नाही। जे मला समन्वयक म्हणून सांगितलं त्याचा खुलासा मी आपल्या समोर करतोय की मी उमेदवारी पक्षाकडे मागतोय आणि पक्षाने तशा प्रकारची माझी विनंती मान्य करावी आणि या मावळ तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्यावी।
आप्पा, खरं तर काल एक निषेध मेळावा झाला, त्या दरम्यान जे आहे सर्वपक्षीय व्यासपीठावरती उपस्थित होते. त्यावेळेला देखील बाळा भेगडे यांनी जी आहे ती भूमिका घेतली होती की आपल्याला लढायचं आहे, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली. जे काही चालू आहे ते बाजूला करण्यासाठी आता आपण ठोस भूमिका घ्यायची अशी त्यांनी मागणी केली. मात्र आज जेव्हा त्यांची फडणवीसांशी भेट झाली त्यावेळेला त्यांनी महायुतीचा धर्म पाळणार अशा आशयाची एक प्रतिक्रिया जी आहे ती प्रसार माध्यमांना दिली. महायुतीच्या संदर्भातली त्यांच्याशी माझी चर्चा झाली. ते प्रदेशावरती त्या ठिकाणी काम करतात. ज्यावेळी हाच विषय कालचा घेऊन ते आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेले असता पत्रकारांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर अजूनपर्यंत कुठलंही चित्र स्पष्ट झालं नाही, हे वाक्य तुम्ही ऐका. आणि हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. आणि आमच्या मावळ विधानसभेमध्ये जी काय काल तुम्ही पत्रकार सगळे बांधव त्या ठिकाणी उपस्थित होता, जो झालेला कालच्या म्हणजे 5 वर्षातला हा जो काय तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, त्यांची होणारी अडवणूक आणि त्यासाठी मावळच्या जनतेचे परिवर्तनाची जी हाक आहे त्या हाकेला धरून त्या ठिकाणी आम्ही आमच्याकडं पक्षाकडे उमेदवारी मागतोय. आणि पक्षाकडनं असं अशा प्रकारची कुठलीही अधिकृत घोषणा त्या ठिकाणी कोणाची उमेदवारी झाली नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून आज आपल्याशी बोलण्याचा मला वाटलं, आपल्याशी माझा खुलासा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलं. आप्पा, मात्र आता विषय असा आहे की महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जर जागा सुटली गेली, कारण की महायुतीमध्ये तसं ठरलेलं आहे की ज्या सिटिंग आमदार असेल त्यांनाच या ठिकाणची उमेदवारी मिळणार असं आहे. पुढचा तुमचा नेमका निर्णय काय असणार आहे जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा गेली तर? आपल्याकडं आपण पाहत असाल 2 ऑगस्टला जो निर्णय झालाय त्या निर्णयावर आम्ही ठाम आहे. आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी 100% देऊ. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये अजूनपर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही असं मला वाटतंय. म्हणून झाल्यानंतर आम्ही आमची 100% भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी सर्व एकत्र मिळून माझे जे काही मार्गदर्शक आहे त्या संदर्भात आपल्याशी नक्की बोलू. उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे. आणि सुनील शेळकेंचे जे आहे ते पोस्टर देखील व्हायरल झालेले आहेत 24 तारखेला फॉर्म भरायला जाण्याचे. मग तरी सुद्धा अजूनही तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करत नाही? आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली 2 ऑगस्टला. तेच सांगतो मी आपल्याला की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमचा प्राधान्य हे मावळला आहे आणि मावळच्या जनतेशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या ज्या अडीअडचणी ते सोडवण्याचं काम आम्ही 100% करतोय गेली अनेक वर्षापासून. त्यांना झालेला त्रास, त्यांची झालेली अडवणूक, त्याच्या विरोधात आमचा लढा आहे. आणि 100% आम्ही या सगळ्या गोष्टींची परिवर्तनाची लढाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि परिवर्तन करण्यासाठी जे जे करावं लागेल ते 100% आम्ही करू. तुम्ही 2 ऑगस्टला जी भूमिका घेतली होती त्याच्यावर आम्ही असं म्हणताय. मात्र 2 ऑगस्टच्या दिवशी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सांगलीप्रमाणे बंडखोरी करण्याचा देखील निर्णय त्या दिवशी झालेला होता. तर यदा कदाचित भाजपला ही जागा सुटली नाही, उमेदवारी जर तुम्हाला जाहीर झाली नाही तर बंडखोरी ही त्या दिवशी प्रमाणेच फिक्स होणार असं गृहीत धरायचं का? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत अधिकृत कुठली घोषणा झाली नाही. अधिकृत घोषणा झाल्यानंतर 100% पुढची दिशा आम्ही सांगू. पण 2 ऑगस्टचा निर्णय आहे तो 100% ठाम आहे. आप्पा, आता ज्या विधानसभामध्ये ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्यालाच तिकीट देण्याचा हा पायंडा महायुतीचा आहे. मग आता इथं सुनील शेळके यांना उमेदवारी भेटणार असल्याचं डिक्लेअर झालेलं आहे. या बाबतीत तुम्ही काय सांगणार आहे? आणि जर तुम्ही सांगताय की आम्ही लढणार आहे तर 2-4 दिवसापूर्वी तुमचे जे आहे की पाठिंबा दिल्याबाबत जे बोललं जात होतं, अपक्ष उमेदवाराला तुमचा पाठिंबा आहे, तुम्ही उपस्थित होतात असं बोललं जातं, त्याबाबत काय सांगाल? बघा, या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये घरगुतीच्या कार्यक्रमामध्ये जर आपण एकत्र कुठं असलो, त्याचे फोटो व्हायरल करून जर का कोणत्या प्रकारच्या पोस्ट करत असेल व्हायरल आणि त्याला जर आपण ग्राह्य धरत असेल तर मला असं वाटतं ती भूमिका नाहीये. मी प्राधान्याने आपल्या सगळ्या जवळच्या माणसाला बरोबर ठेवायचं, सगळ्यांना जपायचं, सगळ्यांच्या सुखदुःखात राहायचं, ही भूमिका माझी घरगुती नात्यानं आहे आणि ती होती. आपण तिकीट मागण्यासाठी शरद पवारकडेही गेलो होतं अशी चर्चा आहे इथं. मी माझ्या आधीच्या वक्तव्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मावळचा निर्णय ही मावळची जनता करणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा कुठली कोणाची होत नाही.
कुठली यादी आमच्या समोर येत नाही, त्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ आणि आमचा निवडणूक लढण्यावरती 100% आम्ही ठाम आहोत. आता 100% आम्ही ठाम आहोत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सगळ्यांशी सल्लामसलत केली पाहिजे, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये सगळ्यांकडे फिरतोय. आमचे आता दौरे चालू आहे. आज शेवटची बैठक तळेगावमध्ये आहे. कालपासून आमचा भारतीय जनता पार्टीच्या गणांचा शहरांचा दौरा चालू आहे. त्या दौऱ्यामध्ये आता आम्ही काम करतो. भाजपचे जे गण दौरे चालू आहेत त्या गण दौऱ्यामध्ये जे संवाद बैठका होत आहेत त्याच्यामध्ये 2 सुरमटतानाचं समोर येतं. एक म्हणजे की महायुतीचा धर्म पाळून मिळेल त्या उमेदवाराचं काम करायचं आणि दुसरा असं येतोय की काम नाही करायचं किंवा आपला उमेदवार द्यायचा. तुम्ही कुठल्या बाजूने कार्यकर्ता म्हणून? कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला भूमिका आमची स्पष्ट आहे. मागच्या 5 वर्षातल्या झालेल्या घटना कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करतोय. त्या कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत आणि त्या भावना सोशल मीडिया इकडे तिकडे व्हायरल पण होत आहेत. त्यांची मतं ते मांडतात की मावळला आता शांत आणि जर का चांगल्या प्रकारचं प्रशासन पाहिजे असेल, एक चांगला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर मावळामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेचा त्रास संपेल, मोकळा श्वास लोकांना घेता यावा अशी लोकांची मागणी आणि कार्यकर्त्याची मागणी. समजा आमदारांना तिकीट मिळाली तर तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का? मी तुम्हाला तेच सांगतोय. मी समजा किंवा त्या सगळ्या गोष्टीवरती न जाता अधिकृत घोषणा झाल्यानंतर 100% तुमच्या समोर रवी भिडे असेल. काल वडगावच्या भाजप कार्यालयामध्ये एक बैठक पार पडली. वडगाव गण जो आहे त्याची बैठक होती आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. मात्र त्या ठिकाणी बापू वेगळे असेल किंवा कोणीही अपक्ष उमेदवार असेल त्याला भाजप पाठिंबा देईल असं देखील एक चर्चा जी आहे ती रंगते. नाही बघा, भारतीय जनता पार्टीचे गणांची शहराच्या बैठका चालू आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं. अनेक विषयावरती चर्चा होतीये आणि जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही मला असं वाटतं की त्याच्यानंतर आपण बोललेलं योग्य नाही. बर, आप्पा तुम्ही मावळच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या मावळसाठी कुठले प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहात? मावळच्या जनतेचे प्रलंबित प्रश्न असणारे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की मावळला स्वच्छ इंधने आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी मी लोणावळ्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि ते आम्ही काम करतोय. मावळमध्ये असणारा आमचा शेलारवाडी तळेगाव DRDOचा प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाही, पण कोर्टामध्ये आम्ही लढा लढतोय आणि कोर्टामध्ये लढा लढत असताना शेतकऱ्यांच्या बाजूनी त्याचा निकाल लागलेला आहे. तो प्रश्न मला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. बऱ्याच लोकांनी मावळच्या तरुणांना रोजगार देऊ अशी आश्वासनं दिली, परंतु रोजगाराचा प्रश्न मावळच्या जनतेचा, नागरिकांचा, तरुणांचा सुटलेला नाहीये. त्या रोजगारांच्या प्रश्नासाठी मला त्या ठिकाणी 100% काम करायचंय आणि ते कुठल्या मार्गाने करायचंय तो अजेंडा आमचा ठरलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय किंवा मला काम करायचंय. आपल्या जुना मुंबई पुणे हायवेवरती असणारा जो सोमवारचा टोल नाका आहे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. जर बाकीच्या शहरांमध्ये काम होतंय तर आपल्या मावळ तालुक्यातल्या त्या टोल नाक्याचा प्रश्न का सुटत नाही तो प्रश्न मला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी 100% मी त्याचा विचार केलेला आहे. पवना धरणग्रस्त 1972 ला धरण झालेलं आहे, परंतु त्या नागरिकांचा त्या धरणग्रस्ताचा प्रश्न अजूनही पेंडिंग आहे. आम्ही त्यासाठी अनेक वेळा आंदोलन पण केले. त्या प्रश्नासाठी 100% मला त्या ठिकाणी पुढे जायचंय. पवना बंद जलवाहिनी तो प्रकल्प त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत मावळ तालुक्यातून होणार नाही त्यासाठी आम्ही काम केलं आणि त्या प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा ही आमची नेहमी मागणी आहे. त्यासाठी मला त्या ठिकाणी काम करायचंय. मावळातल्या मोठ्या प्रमाणात असलेला तरुण वर्ग, मोठ्या प्रमाणात असलेल्या महिला भगिनी यांच्या नोकरी आणि उद्योग व्यवसायासाठी 100% मला त्या ठिकाणी काम करायचे. या सगळ्या गोष्टी समोर घेऊन सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्या गोष्टींमध्ये मोकळं वातावरण मावळात कसं राहील, कुठल्याही कोणाचा कोण रस्ता अडवणार नाही, कुठल्याही प्रकारची दहशत दादागिरी होणार नाही, कुठल्याही प्रकारची हुकुमशाही होणार नाही, शांत मावळ कसा राहील यासाठी माझ्या सारख्याला त्या ठिकाणी काम करायचं.
आपण हे सगळं थांबवण्यासाठी जे तुम्ही म्हणताय सगळे अडीअडचणी सोडवण्यासाठी किंवा हे सगळे दहशत दादागिरी थांबवण्यासाठी निवडणुकीला सामोरे जावं लागेल. मग आता तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगितल्याप्रमाणे झालं का? म्हणजे मला प्रश्न जो विचारलाय प्रश्न होता की तुम्ही कुठले प्रश्न घेऊन पुढे जाणार, मग जे काही तुम्ही मान्य केली तो तुमच्या निवडणुकीचा जाहीरनामा होता असं म्हणायचं. हे बघा ह्याच्यात अनेक विषय आहेत अजून. आता हे आज पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला जेवढं सांगताय तेवढं सांगितलं. जाहीरनाम्यातले अनेक विषय आणि अनेक जाहीरनाम्याची उकलबनी येणार काळात होणार आहे, त्याचं तुम्हाला सांगू आम्ही. पण हे जे प्रश्न आहे गेले 30 वर्षाचे आहे. बाळाभाऊ 10 वर्ष इथे आमदार होते, इथे खासदार आहे 10 वर्ष झाले, इथे आमदार आता झाले, परंतु हे प्रश्न सुटले नाही का मग याच्यात? बघा बाळाभाऊ 2014 ते 9 ते 2019 पर्यंत आमदार होते. मला त्या ठिकाणी पवना धरणाच्या एकाच प्रश्नावर सांगायचंय तुम्हाला की पवना धरणामध्ये शिल्लक असलेली जमीनच किती हेच 50 वर्षामध्ये कळलं नव्हतं. पण बाळाभाऊ त्या ठिकाणी आमदार मंत्री झाले, त्यांनी त्याची मोजणी केली अधिकृत आणि ते शासनाच्या पैशातून केली आणि मग त्यावेळी निर्णयापर्यंत यायला सुरुवात झाली की इथं प्राप्त जी जमीन आहे त्यातली काही शेतकऱ्यांना आपण देऊ आणि काही जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्ह्यात इतर ठिकाणी देऊ असा आदरणीय चंद्रकांत दादांनी विषय केलेला आहे. त्यामुळं अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न काही आमदारांनी सोडवायचे प्रयत्न केले, परंतु जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही आणि त्या सगळ्या गोष्टींवरती उत्तर म्हणून की आपण त्या ठिकाणी परिवर्तनासाठी जायचं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अनेक दिवस अनेक महिने झाले तुम्ही गाव बैठका घेताय किंवा गावात दौरे चालू आहेत, भाजपच्या वतीने भाजपचा प्रचार प्रसार करताय, लोकांना थेट जाऊन भेटताय, गाव भाड्यावर जाताय. एवढ्या दिवसात ह्याची उकल झाली नाही तुम्हाला लढायचंय म्हणून. अजूनही तुम्ही म्हणताय पिक्चर क्लिअर होऊ द्या, उमेदवार समोरचा जाहीर होऊ द्या किंवा पक्षाकडून एबी फॉर्म जाऊ द्या मग आम्ही सांगतो. मग एवढ्या दिवसात कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही तुम्हाला की आपल्याला लढायचं आहे की नाही किंवा पक्षाला उमेदवार द्यायचा आहे? आम्ही तुम्हाला सांगितलंय क्लिअर की आम्ही लढणार आहोत, परंतु अधिकृत घोषणा पक्षाने आम्हाला सांगितलेली नाही ना अजून. समोरच्या कुठल्याही अधिकृत घोषणा कुठलीही यादी आपल्या समोर आलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला आताची जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये सांगितलं की 2 ऑगस्टलाच आमचं ठरलंय आणि त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. पक्षाने तर भूमिका सांगितली आहे, तुमचे वरिष्ठ नेते वारंवार म्हणतात ते महायुतीचा धर्म पाळायचा आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, अधिकृत घोषणा तुम्ही आता जे मला सांगितलंय त्यावरती मी तुम्हाला स्पष्ट शब्दाने सांगतोय की जोपर्यंत अधिकृत घोषणा येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर 100% ठाम आहोत. येणारी निवडणुकीच्या संदर्भातली रणनीती जी आहे त्या रणनीतीप्रमाणे आमचं काम चालू आहे. आमची सगळी तयारी ग्राउंडची तयारी झालेली आहे आणि निवडणूक लढण्यासाठी आम्ही ठाम आहोत. आपल्या शेजारचे 2 मतदारसंघ आहेत, चिंचवड आणि भोसरी. चिंचवडमध्ये देखील भाजपची उमेदवारी जाहीर झाली, भोसरी देखील उमेदवारी जाहीर झाली. महायुतीच्या घटक प्रमुख पक्ष भाजप आहे, भाजपने उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांची देखील उमेदवारी लवकर जाहीर होईल. मावळात देखील अशी शक्यता आहे जशी बाकी सगळी मंडळी म्हणतायत. सगळ्यांचाच हा थोरा आहे की त्या पक्षाच्या स्टँडिंग जे उमेदवार आमदार आहेत त्यांच्या उमेदवारी जाहीर होतील आणि महायुती म्हणून सगळ्यांनी एकत्र काम करा असं देखील वर्ष पातळीवरती बोललं जात आहे. आपण मात्र मावळमध्ये जे सांगताय ते थोडासा विरोधाभास असं वाटतंय आम्हा सगळ्यांना. विरोधाभासाचा प्रश्नच नाहीये. इथली जनता त्रासलेली आहे, इथला कार्यकर्त्याला नामोहरण करायचं काम केलंय. त्यामुळे आम्ही 2 ऑगस्टला जी भूमिका घेतली ना त्या भूमिकेवर आम्ही ठाम. म्हणजे वरिष्ठ पातळीवरती महायुतीचा धर्म पाळला जाणार आणि तालुका लेवलला म्हणजे मावळ तालुक्यामध्ये हा पाळला जाणार नाही असं काही आहे? मला माझा तालुका प्रिय आहे आणि माझी इथली जनता प्रिय आहे, इथले आमचे कार्यकर्ते प्रिय आहेत. तुमच्याकडनं पोस्टरबाजी झाली होती, जनता म्हणेल तसे. उद्या फॉर्म भरायचा दिवस सुरू होतोय पण अजून तुम्ही जनतेपर्यंत गेले नाही. ही विचारणा कधी होणार? आम्ही जनतेपर्यंत गेलो ना, गेले आमचे किती दिवस चाललंय. तुम्ही म्हणले की जनता म्हणेल तसे, हे फक्त पोस्टरबाजी झाली. पण तुम्ही जनतेला अजून तुम्हाला सांगायला गेले जनता- नाही. जनता म्हटली की नाही काही? जनता सगळं म्हणली. जनता म्हणली की हा अत्याचार मोडून काढा, ही दडपशाही मोडून काढा. मी सांगितलं तुमच्या पहिले. संवाद बैठका झाल्या, पार्टी लेवलला झाल्या. जनता म्हणजे मावळची जनता. हो. तुमची पोस्टरबाजी काय आहे? जनता म्हणेल तसे. हो. तर जनतेला हा प्रश्न तुम्ही विचारणार का नाही? कधी विचारणार? आम्ही जनतेला प्रश्न विचारलाय, जनतेपर्यंत जाऊन आलोय, जनतेला भेटून आलोय आणि जनतेच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला 100% येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. काय म्हटली जनता तेच आम्हाला जाणून घ्यायचंय. जनता काय म्हणते? जनता एवढंच म्हणली की आताच जे चाललेले 5 वर्षातलं राजकारण आहे, पार्टी मोडीत काढायचंय, कार्यकर्त्यांना नामोहरण करायचंय, पार्ट्या संपवायच्या. आता तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याच पार्टीतल्या कार्यकर्त्याला विचारा, पत्रकार परिषदा काय चालते, त्यांचं काय धोरण चाललेलं आहे हे तुम्हाला कळतंय ना. जी भारतीय जनता पार्टीमध्ये एक संधपणा जो आहे तो समोरच्या पार्टी, आता मला त्याच्यावरती बोलायचं नाहीये, परंतु जनता हेच सांगते की मावळमध्ये परिवर्तन अटळ आहे. जनता हे पण सांगते की मावळामध्ये 25 वर्षात सर्वाधिक निधी आला,
मोठमोठे प्रोजेक्ट झाले, मग नगर परिषदा असेल, तहसील कार्यालय असेल, 2 उपजिल्हा रुग्णालय असतील, यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की ती जबाबदारी लोकप्रतिनिधीची काम करायचं. कोण किती निधी आणतो हे त्याचं स्किल आहे, परंतु कार्यकर्त्याचा मान सन्मान, प्राधान्याने ठरवलेले विषय ते पण कुठेतरी कडेला गेले पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना ही जी काय पद्धत आहे त्या पद्धतीला आणि त्या सगळ्या कामाच्या विचारसरणीला त्या 100% जनता त्रासलेली आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या विषयांमध्ये पुढे जात आहे. आपण आम्हाला सगळ्यांचा, आमच्या सगळ्यांचा ऑल ओव्हर सगळ्यांचा एक जर विषय असेल तो जे पत्रकारांना जाणून घ्यायचंय ते अगदी उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होतीये. आपण ताकाला जाऊन भांड का लपवतात? एका लाईन मध्ये का सांगत नाहीये मला तिकीट भेटलं नाही तरी मी लढणार आहे, मला तिकीट भेटलं तरी मी लढणार आहे, मी महायुतीचा धर्म पाळणार आहे की नाही पाळणार आहे? एका लाईनीमध्ये का सांगत नाही? मावळ विधानसभेमध्ये जे आमचं ठरलंय ते आमचं ठरलेलं आहे. काय ठरलं? काय ठरलं? जे ठरलंय ते जाणून घ्यायचं. मला स्पष्ट शब्दात सांगायचंय, जोपर्यंत मी तुम्हाला एका वाक्यात सांगतोय, अधिकृत घोषणा जी आहे त्या घोषणेनंतर आम्ही सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊ. इतकं सोप्या भाषेत मी आपल्याला सांगतोय की आमचं ठरलेलं आहे आणि मावळामध्ये परिवर्तन अटळ आहे. या गोष्टी 100% तुम्हाला येणाऱ्या काळात दिसतील, एवढंच मला सांगायचं. 25 वर्ष बालेकिल्ला असलेल्या मावळातल्या भाजपच्या तुमच्यासारख्या नेत्याला आज उमेदवारीसाठी सातत्याने थांबावं लागते, वाट पाहावी लागते. भाजपचंच राजकारण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मुळे उठते असं वाटत नाही का? मी तुम्हाला एक सांगतो, गेली 25 वर्ष झालं माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतोय. भारतीय जनता पार्टी जपण्याचं, ती वाढवण्याचं आणि तिला नवीन नवीन लोकांना एकत्र करून संघटित राहण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला 100% जे शिकवलंय, आपले संस्कार आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय, त्या पद्धतीचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि तसंच येणाऱ्या काळात तुमच्या माहितीसाठी सांगतो, या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जी भूमिका आम्हाला घ्यायला लागेल ती 100% आम्ही घेऊ. परंतु या सगळ्या जरी घटना घडत असत्या तर मावळ तालुक्यातलं जे राजकारण मागच्या 5 वर्षातलं झालेलं आहे, मग सोसायटीची इलेक्शन असेल, ग्रामपंचायतचे असेल, त्या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही केलंय. आणि त्या सगळ्या गोष्टींवरती आता जनतेची मागणी आहे की मावळात परिवर्तन अपेक्षित आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाताय किंवा जायचंय असं म्हणत असताना अलीकडच्या काळामध्ये बापूसाहेब बेगडे यांच्यासोबत एका मंचावर येण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतंय तालुक्यातल्या जनतेला, जे की पूर्वी नव्हतं. अलीकडच्या काळामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही सोबत असता. सुनील शेळके यांच्या विरोधाची मोठ बांधण्याचं काम तुम्ही करत आहात. बघा, घरगुती कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. सुखदुःख असतील एकमेकांनी वाटून घेतली पाहिजे, चांगल्या वाईटचं मार्गदर्शन सगळ्यांचं घेतलं पाहिजे. ही भूमिका यांची संस्कृती आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आणि ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्रित पुढे गेलं पाहिजे, सल्लामसलत केली पाहिजे. याचा अर्थ ती गोष्ट ती बातमीच व्हावी असातला काही प्रकार नाही. सोशल मीडियावरती ज्या गोष्टी आल्या त्याच्यावरती त्याच्यामध्ये मला ज्या पत्रकारांनी विचारलं मी त्यांना सांगितलं. आपण तुमच्या बाबतीत निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट होत चाललाय. आप्पा दरवर्षी निवडणुकीला उभे राहतात, दरवर्षी चर्चा होते, आप्पा ऐन टायमाला माघार घेते. अगदी तसंच वातावरण ह्या निवडणुकीत सुरू आहे. आप्पांची इमेज जी बिल्ड व्हायला मागच्या 2-3 महिन्यामध्ये सुरुवात झाली होती ती आप्पा स्वतंत्रपणे परत एकदा निगेटिव्ह मोडमध्ये जायला लागलेत. निगेटिव्ह मोड धुवून टाकायला तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही थेटपणे का बोलत नाही? अजूनही का तुम्ही या? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात आता तिसऱ्यांदा हा प्रश्न नाही, काय काय ठरलंय आणि कोण होतं ठरवायला कोण होतं? जोपर्यंत अधिकृत घोषणा होत उद्या 8 तास घोषणा झाली त्याच्या दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला माझा फोन असेल आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. ओके. धन्यवाद.